अंधेरी परिसरात आज सकाळी रिमझिम पाऊस सुरू होता। त्याच पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। सबवे परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ बाजूलाच काढून ठेवल्यानं अवघ्या एका सरीतच पूल पाण्याखाली सुद्धा गेला। दरम्यान आता अंधेरी सबवेची वाहतूक ही सुरळीत असून पहिल्याच पावसात मात्र नालेसफाईची पोलखोल समोर आली। दरम्यान अजूनही मुंबईत नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही, यावरून आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहे। आज ज्या प्रकारे चित्र पाहायला मिळालं अंधेरी सबवेचं, ते पाहता नालेसफाई झाली की नाही असा प्रश्न पडतोय। नाही झाली म्हणूनच तुंबलं ना। महापौर सांगतायत 85%, आमच्याकडे आहे ती 105% सांगतायत प्रशासन। उपमहापौर सांगतायत 70च्या खाली। ॲक्च्युअल प्रशासन म्हणतो 45 ते 50च। आकडे लावायचं काम करतायत। असे जर ढोंगीपणा करून करत असतील तर काय मुंबईकरांच्या नशिबाला आहे ते आता पाऊस आल्यावरच करणार। 15 ते 20 mm पाऊस जर पडला तरच त्या सबवेची क्षमता आहे। त्यापेक्षा थोडा जरी अधिक पाऊस पडला तर त्या सबवेमध्ये आता क्षमता उरलेली नाही। आणि उड्डाणपुलाच्या बाबतीत तर मी आज त्याची सुद्धा सर्व माहिती घेतली। त्या ठिकाणी उड्डाणपूल करता येईल का म्हणून पाहणी करण्यात आली, परंतु व्यावहारिकदृष्ट्या त्या उड्डाणपुलाची डिझाईन काय त्या ठिकाणी बसू शकत नाही। अधिक IITच्या माध्यमातून दरवर्षी जो त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो त्यावरती सुद्धा तोडगा काढण्यासाठी आता व्यवहार्यता तपासण्यात येत आहे। मुंबई महापालिका जर आपल्याला वाचवायची असेल, या मुंबईला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर प्लास्टिकवरती पूर्णपणे बंदी करण्याची गरज आहे आणि ही योग्य वेळ आहे।